खरंच गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज MIDCची स्थापना होते आणि MIDCची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली. दुपारी त्याचा आदेश मिळाला. आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुका असेल, शेजारील बरीचशी तालुक्यातील गावं असतील, तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं. खरं म्हणजे बऱ्याचशा या MIDC बाबतीत बऱ्याचशा नेतेमंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला. त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं, परंतु सुरुवातीपासूनच मला कालावधी कमी मिळाला. पोटनिवडणूक झाली, 3 वर्ष मला कालावधी मिळाला. 3 वर्षामध्ये सुद्धा 1-1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं. त्यामुळं या MIDCला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या MIDCची स्थापना, मंगळवेढ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील MIDCचा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतो आहे. मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाच्या जोरावर या MIDCची स्थापनेची मंजुरी, मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचनची योजनेची मंजुरी, शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटलसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते. तसेच रस्ते असतील, वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागामध्ये निधी देऊन त्या गोष्टींचंसुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम या ठिकाणी आज करतो आहे. नक्कीच कालच खरं म्हणजे MIDCचं राजपत्रित झालं. सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता, दिलेला मला आशीर्वाद होता, त्या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती. सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री माननीय सुभाषजी देसाई साहेब हे उद्योगमंत्री होते. मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो, परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारणं असतील, कोण खोड्या घालत असेल, त्या सगळ्या गोष्टीमुळं त्या निमित्तानं त्याला थोडंसं म्हणावं असा वाव मला मिळाला नाही. परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाल्या मी लगेच म्हणजे 15/7/2022ला मी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योगमंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा इशारा दिला. तसेच 17/8/2022ला सुद्धा मी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उद्योगमंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर इशारा दिला की तपासून उचित कारवाई करावी. त्यानंतर 6/1/2022ला उद्योगमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर 15/2/2023 रोजी स्थळ पाहणी करण्यात आली आणि 11/4/2023 रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले. तसेच 12/5/2023ला माननीय प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ते बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या MIDCला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. शिवाय 15/12/2023 रोजी 15/6/2023 रोजी अवर सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं. 15/12/2023 रोजी उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही MIDC मंजूर व्हावी याकरता उदयजी सामंत साहेबांनी त्यावेळेला आदेश त्या निमित्तानं केलं आणि काल म्हणजे 21/8/2024 रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे
19 तारखेला 19/8/2024 रोजी माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती. त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती. बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते. बाहेर पडत असताना मी त्यानिमित्तानं त्यांच्याकडे गेलो, त्यांना बोललो, वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आणि मला बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही. अरे ते समाधान दादाची फाईल कुठं आहे एवढं पी एना विचारलं. पी ए म्हणले मंत्रालयात आहे, कोण म्हणलं बंगल्यावर आहे. परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पी एना त्या ठिकाणी झापडलं. आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठं असेल, बंगल्यावर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, ती फाईल आत्ताच्या आत्ता आणून द्यायला पाहिजे. तर त्या पी एनी ते आम्ही तिथंच बोलत उभारलो, पायऱ्यावरच बोलत उभारलो एक 10-15 मिनटानं. कारण त्यांची पत्रकार परिषद होती, पण ती पत्रकार परिषद थांबवली. कारण एकदा उतरलं ग पत्रकार परिषद झाली का मी गाडीत बसणार. परंतु पंढरपूर MIDCची फाईलवर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावरनं हलणार नाही अशा पद्धतीनं सांगून 15 मिनटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली. आणि मंत्री महोदयांनी त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा या निमित्तानं मी केला. आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश माननीय उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली. आणि तो आदेश त्या ठिकाणी माननीय राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे 21/8/2024 रोजी ही अधिसूचना राजपत्रित होऊन आपल्याला आज पाहायला मिळाली.